हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे त्रिपुरी पौर्णिमा आणि आम्ही चाललो पंचगंगा घाटावर. आता सकाळचे वाजलेले आहेत ते 4:30. सो चला तर आपण जाऊया रात्रीचा रोड किती छान दिसतोय ना. एक पण गाडी नाही, काही आवाज नाही, नाहीतर दिवसभर फक्त आवाज आवाज आवाज. सो असं आम्ही निघालो आणि रस्त्यात असे धुके होते, समोरचं दिसत नव्हतं. छान वाटत होतं धुके पसरलेले सकाळी सकाळी. तर इथं आम्ही फायनली पोचलो. अर्धा तास पार्किंगसाठी स्ट्रगल करून आम्हाला पार्किंग मिळाली फायनली. त्यानंतर आम्ही घाटावर गेलो. गेल्या हे दृश्य बघितल्यावर डोळे एकदम, म्हणजे मी सांगू नाही शकत ती फिलिंग. खूप छान वाटत होतं. तुम्ही बघा. खरं तर यावर्षी खूप गर्दी होती नदीवरती. जनरली दरवर्षी इतकी नसते. लास्ट इयर पण इतकी गर्दी नव्हती. लिटरली जत्रा भरल्यासारखी गर्दी होती. पण त्यात पण भारी वाटत होतं. दिवे वगैरे लावायला हे जे डेकोरेशन केलेलं आहे सुंदर सुंदर महादेवाच्या पिंडीवर, खूप भारी केलेलं, मस्त. थोडा वेळ शांत बसलो आम्ही. त्यानंतर थोडे फोटोज क्लिक केले छान छान. त्यानंतर पाण्यात दिवा सोडला. त्यानंतर आणि थोडे दिवे लावले आणि त्यानंतर नदीवर आम्ही थोडे फटाके उडवले. बघा, सगळीकडे काळो आणि त्यामध्ये फक्त दिव्यांचा प्रकाश. हे दृश्य खूप सुंदर होतं. हे डोळे भरून बघून घेतलं. त्यानंतर आम्ही मंदिरात जायला निघालो. हे पंचगंगा नदीवरचं महादेवाचं मंदिर आहे, जे वर्षातून फक्त 2 वेळा ओपन होतं. आपण फक्त 2 वेळा ते दर्शन घेऊ शकतो त्या मंदिराचं. हे सुंदर मंदिर मी लास्ट इयरच्या व्लॉगमध्ये पण सांगितलेलं, तुम्ही बघू शकता तो व्लॉग. त्यानंतर त्या मंदिराच्या बाहेर पण थोडे दिवे लावले आम्ही. रांगोळ्या तर इतक्या सुंदर काढलेल्या सगळ्यांनी आणि सगळ्यात क्रिएटिव्ह रांगोळ्या. सगळ्यातनं काहीतरी संदेश मिळत होता. सुंदर होत्या रांगोळ्या. आणि इथे हा एक गोरीला आलेला, ज्याला बघून सगळी लहान मुलं घाबरत होती, पण तो गोरीला खूप क्यूट होता. आणि इतकं छान धुकं पडलेलं नदीच्या पाण्यावरती. ते दृश्यच खूप भारी होतं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे आमची परी आली. अशा सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या.